तुम्हाला विश्वास बसणं अवघड आहे, कारण की अशा प्रकारची कारल्याची भाजी जर केली तर सर्वजण चाटून पुसून खातील. इतकी ही झणझणीत आणि चमचमीत आणि एवढी टेस्टी होते आणि कडसर तर बिलकुल होत नाही. पण बऱ्याच वेळेला आपण भाजी तयार करताना असा विचार करतो की रस्सा भाजी बनवली तर ती कडसर होईल आणि कोणीच खाणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा, अशा प्रकारची जर तुम्ही भाजी बनवली तर तुमची पण छान झणझणीत आणि चमचमीत अशी होणार आहे. तर अशा चमचमीत आणि टेस्टी भाजीची रेसिपी आज आपण पाहत आहोत. तर त्यासाठी येथे मी कारले घेतलेले आहेत. आता हे कारले मी वजनी प्रमाणात पावशेर घेतलेले आहेत आणि आपण हिरव्या कारल्याचा यूज करावा, कारण ते शक्यतो कडसर कमी असतात आणि आपल्याला ते आता चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा अखंड कट केले तरीही चालतील. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला हे कारले कट करून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला भरण्यासाठी ते छान पडतील. तर यामधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारच्या, कारण बिया ह्या जास्त कडसर असतात, त्यामुळे प्रथम आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत. तर यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला हे कारले वाफलून घ्यायचे आहेत. तर या चाळणीमध्ये आपण हे चिरलेले कारले घालणार आहोत आणि कारले छानपैकी वाफलून घेणार आहोत. तर वाफलताना पण एक लक्षात ठेवायचे आहे, तर आपल्याला ओव्हरकुक करायचे नाही आहे. तर अगदी थोडे वाफलले गेले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता कारले छानपैकी वाफलले गेलेले आहेत आणि आता आपण ते काढून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी हे 5 ते 7 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे. 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, हा साईजनी थोडा चमचा मोठा आहे. आणि त्यानंतर लसणची पेस्ट घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार येथे आपल्याला मीठ घ्यायचे आहे. आणि यामध्ये आपल्याला हे सर्व मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण जे चिंच मी भिजू घातली होती पाण्यामध्ये, तर ती चिंच पिळून काढलेली आहे आणि त्याचे आपण पाणी तयार करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला या मसाल्यामध्ये थोडे घालायचे आहे. थोडे शिल्लक आहे ते मी नंतर भाजीमध्ये रस्सा घालताना टाकणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे गूळ पण टाकू शकता, पण मी येथे साखरेचा यूज केलेला आहे. आणि आपला मसाला रेडी झालेला आहे. तर हा मसाला आता या कारल्यामध्ये आपण भरणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे जे आपण बिया काढल्या होत्या तेथे आपल्याला हा मसाला सर्व भरायचा आहे. आणि थोडा मसाला शिल्लक आहे, तर तो आपण नंतर कारले फ्राय केल्यानंतर घालणार आहोत. तर कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घेतलेले आहे आणि जिरे मोहरीचा कडकडीत आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. तर तडका आपला रेडी झालेला आहे आणि तेलामध्ये आपण हे कारले सोडणार आहोत. तर पाहू शकता पूर्ण कारले आपण या तेलामध्ये सोडणार आहोत आणि थोडं फ्राय करून घेणार आहोत. तर मसाला थोडा शिल्लक आहे, तो मी नंतर पुढे भाजीमध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अधूनमधून हे कारले अशा प्रकारे खालीवरती करायचे आहेत, म्हणजे ते छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर अगदी 5 ते 7 मिनटानंतर आपण जो मसाला शिल्लक राहिला होता तो यामध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे उलटपुलट करून आपण ही भाजी करणार आहोत. तर पाहू शकता
10 ते 15 मिनटं झालेली आहे. आपण छान तेलावरती फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये जे राहिलेली चिंचेचे पाणी होते ते घालणार आहोत आणि अगदी थोडे आपल्याला अर्धी वाटी येथे मी पाणी घातलेले आहे. आपल्याला जास्त पाण्याचा यूज करायचा नाही आहे. अगदी अंगापुरती अशी भाजी तयार करायची आहे आपल्याला. तर त्यामध्ये अजून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला जास्त चमच्याच्या साहाय्याने हलवायचे नाही आहे. अगदी थोडे हलवत ही भाजी तयार करायची आहे. तर पाहू शकता भाजीला छानपैकी उकळी फुटलेली आहे आणि भाजी छानपैकी अगोदरच शिजलेली होती, कारण आपण वाफलून घेतलेले होते कारले. त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनटातच ही भाजी रेडी होते. तर इथे मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली होती आणि गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे. पाहू शकता भरपूरशी तरी या भाजीवरती आलेली आहे. एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी ही आपली भाजी रेडी झालेली आहे. बिलकुल कडू होत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर खूप टेस्टी लागते आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत सर्व करू शकता. खूप टेस्टी अशी भाजी तयार होते. जर ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा